नमस्कार. खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये. तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत झणझणीत असं सुकं चिकन बनवणार आहोत. त्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. ते धुवून घेतलेलं आहे आपण स्वच्छ. तर आता आपण त्याला हळद आणि मीठ लावू. हळद घालू आणि मीठ घालू आपण. तर इथे हळद मीठ लावून घेऊ. अशा प्रकारे छान सर्वीकडे लावून घ्यायचं आहे. आणि आता हे 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवू. तर इथे आपले 10 मिनिटं झालेले आहेत. तर गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे. थोडंसं तेल घालू आपण. तर तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आपण हे जिरं घालू आणि एक कांदा घेतलेला आहे. थोडासा परतून घेऊ आपण. तर इथे कांदा परतलेला आहे. आता हे मॅरिनेट केलेलं चिकन घालणार आहोत आपण आणि ते छान परतून घेणार आहोत. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडंसं फ्लेम वाढवायची आहे गॅसची. थोडंसं तेलामध्ये आपल्याला एक 10 मिनिटं आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. आणि आता आपण झाकण ठेवू आणि ताटावरती पाणी घालू थोडंसं. तर इथे बघा, आपण हे चिकन अजिबात पाणी घातलेलं नव्हतं यामध्ये. त्याला स्वतःचं असं हे पाणी सुटलेलं आहे. पाणी आपल्याला वरचं ताटातलं पाणी घालायची घाई करायची नाही आहे केव्हाही, कारण हे असं थोडंसं शिजलं म्हणजे एकदम चविष्ट लागते भाजी आणि शिजतही पटकन. तर आता थोडं मीठ घालू आपण. आधीसुद्धा मीठ घातलेलं आहे. हळद आता आपल्याला आवश्यकता नाही आहे. मिक्स करू पुन्हा एक वेळा आणि थोडंसं पाणी घालू आपण. तर इथे आपण थोडंसं पाणी घालू, कारण आपल्याला बनवायचं आहे सुकं, म्हणून आपल्याला पाणी जास्त लागणार नाही आहे. अंडी पाणी म्हणून आपल्याला शिजण्यापुरतं जरी असलं तरी पुरे आपल्याला त्या अंदाजाने आपण पाणी घातलेलं आहे. आता आपलं चिकन शिजत आहे तोपर्यंत मी तुम्हाला वाटण दाखवणार आहे. तर वाटणामध्ये बघा, आपण आता हा एक कांदा घेतलेला आहे, तो भाजून घेऊ आपण. खोबरं घेतलेलं आहे, थोडं धनापूड आपल्याला तिखट लागणार आहे, आलं लसूण आणि हा खडा मसाला बारीक करून पावडर ठेवलेली आहे, ती घेतलेली आहे आपण. तर इथे आपलं चिकनसुद्धा छान शिजलेलं आहे. हे तुम्हाला असं दाखवू शकत नाही, कारण काय लाईट गेलेली आहे आणि आपल्या एका हातात मोबाईलची बॅटरी आहे, म्हणून थोडंसं मला दाखवायला थोडंसं हे होऊन राहिलं आहे. तर गॅस बंद करू आपण. कांदासुद्धा भाजून झालेला आहे आणि आता खोबरंसुद्धा भाजून घेऊ आपण. इथे बघा, आपण खोबरंसुद्धा भाजून घेत आहोत. तर खोबरंसुद्धा काढून घेऊ. आता झालेलं आहे. आता आपण वाटण तयार करून घेणार आहोत. इथे धनापूड घातलेला आहे, आलं लसूण घालू आणि हे सर्व कांदा खोबरं हे तिखट घालू. हे आता वाटण तयार करून घेऊ आपण. तर इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे. तर इथे आपण शिजलेलं चिकन एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपण कढई ठेवलेली आहे तापवायला. तर इथे आता बघा, कढई तापलेली आहे. तेल घालू आपण. साधारण 2 चमचे आपण तेल घातलेलं आहे. तर छान तापू देऊ आपण. तर इथे आपण तेलामध्ये थोडंसं हे तिखट घालू. हे काश्मीरी लाल तिखट आहे. आणि आता तेल तापलेलं आहे, वाटण घालू आपण. मसाला छान परतून घेऊ. इथे घालू गरम मसाला. तर अर्धा चमचा आपण पावडर घेतलेली आहे गरम मसाल्याची. तर इथे आपण ही पावडर करून ठेवलेली आहे खड्या मसाल्यांची, कारण जे आपण खड्या मसाला घेतो मटणाला चिकनला, तशी आपण ही थोडी पावडर करून घेतलेली आहे. तर ती आपण वापरलेली आहे इथे. तर छान परतून घ्यायचं आहे मसाला वाटण आपल्याला. तर मसाल्यामध्ये हे थोडंसं पाणी घालू. हे भांडं धुवून आपण पुन्हा छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त तेल सुटोस्तोवर आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. तर बघा, इथे आपला मसाला छान परतला गेलेला आहे. अगदी मस्त तेल सुटलेलं आहे. आणि आता आपण हे शिजवलेलं चिकन घालू यामध्ये. मिक्स करू. आणि आता आपण चिकन शिजवताना मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला सुक्कं चिकन बनवायचं आहे, म्हणून आपल्याला जास्त मीठ घालायचं नाही आहे. फक्त मसाल्यापुरती थोडंसं मीठ घालायचं आहे. आणि आता मग मिक्स करून घेऊ आणि छान असं हे शिजवून घेऊ, म्हणजे उकडून घेऊ.
तर आता आपले उकडी आलेली आहे भाजीला. तर ही छान मंद आचेवर आपल्याला उकडून घ्यायचं आहे एक 5 ते 7 मिनटं व्यवस्थित. तर इथे बघा आपलं चिकन छान उकडलेलं आहे आणि बघा अगदी छान असं झालेलं आहे सुकं चिकन. अजून हे थंड झाल्यावर पूर्ण आपल्याला छान असं कोरडं होईल ते. म्हणून आता गॅस बंद करू आपण आणि कोथिंबीर घालू, मिक्स करून घेऊ. तसं तर हे चिकन आपल्याला गरम गरमच खायचं आहे, पण तुम्हाला जर थोडंसं अजून हे तर अजून थोडंसं उकडून घ्या, म्हणजे जास्त कोरडं होईल ते, म्हणजे सुकं होईल. तर इथे आता आपण चिकन प्लेटमध्ये सर्व करून घेऊ. तर अशा प्रकारे आपलं छान झणझणीत असं चिकन सुकं खाण्यासाठी तयार झालेलं आहे. मी तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.